क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी शहरातील आश्रय लॉजच्या एका खोलीत सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याचा उद्योग पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी प्रिंटर, मोबाईल असा 20,744 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे। दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉज मधील रूम नंबर 203 मध्ये बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची गुप्त माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती। पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने या ठिकाणी छापा टाकत तिघांना अटक केली आहे। तसेच घटनास्थळावरून नोटा छापण्यासाठी पेपर, बनावट चलनी नोटा व प्रिंटर असा 20,744 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत पोलिसांनी किरण दशरथ माळेकर, ज्ञानेश्वर सदू गायकवाड व अनिल बाळू माळेकर यांना अटक केली आहे। या तिघांनाही यापूर्वी बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जात होता। त्यांना मदत करणारे व त्यांच्याकडून नोटा घेणाऱ्यांची पोलिसांकडून तपास सुरू आहे। या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी हे करीत आहेत। दिंडोरी शहरातील बाजारात बनावट नोटा वापरल्या गेल्या असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, दिंडोरी। दिंडोरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 512/2024 नवीन जे न्याय संहिता कलम आहे BNS 178, 181, 182, 3/5 हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये आपण मिळालेल्या गुप्त बातमीवरून आश्रय लॉज, दिंडोरी ते नाशिक जाणारा आश्रय लॉज आहे, रूम नंबर 203 येथे मिळालेल्या गुप्त बातमीदारावरून आपण तिथे रेड केली आणि रेड दरम्यान आपल्याला काही बनावट नोटा आढळून आल्या आणि ते तयार करणारे असे साहित्य आपण तिथे जप्त केले। त्यावरून वरील गुन्हा आपण दाखल केलेला आहे। यामध्ये आपण एकूण 3 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे। किरण माळेकर, ज्ञानेश्वर गायकवाड आणि अनिल माळेकर असे 3 आरोपी यांना मान्य न्यायालयात आपण हजर केले होते। त्यांना दिनांक 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। सदर आरोपीकडे तपास चालू असून अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला कळवतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।